यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावर माननीय शरदचंद्र पवार साहेब, शाहू फुले आंबेडकरांचा विचार आयुष्यभर जागृत ठेवणारे, कुठल्याही प्रसंगाला न डगमगणारे आणि आपला यश अपयशाचा कधी विचार न करता एक शाहू फुले आंबेडकरांची ज्योत, विचाराची ज्योत महाराष्ट्रात नव्हे देशामध्ये ज्वलन ठेवणारे ते आमचे सगळ्यांचे नेते शरदचंद्र पवार साहेब, आमच्या बिजापूरचे कर्नाटकचे मंत्री, आमचे कायमचे सहकारी शिवानंद पाटील, माझे आणि आमच्या बसवराचे दोघांचे सहकारी शिवानंद पाटील साहेब, आपले राष्ट्रवादीचे अध्यक्ष आपले मंत्री जयंत पाटील साहेब, आमदार रोहित पाटील, आमदार अरुणा लाड, माजी आमदार विक्रमसिंह सावंत आणि आपल्या जिल्ह्याचे बंड करून निवडून आलेले खासदार विशाल पाटील आणि मंचावरील सर्व उपस्थित मान्यवर नेते मंडळी, खरं म्हणजे बसवराज काकाचा आज पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होत आहे आणि एक चांगल्या विचाराच्या माणसाच्या हस्ते या ठिकाणी आज सोहळा होत आहे. मला आठवतं आहे की पहिल्यांदा बसवराज पाटलाची आणि आमची कारकीर्द जनता पक्षातून सुरुवात झाली. 1979 साली आम्ही सुरुवात झाली आणि 1988 साली ह्या जत तालुक्याला मोर्चाची ओळख नव्हती. लक्षात ठेवा, मोडी, दुगाणे, मीन, बसवराज चारच माणसं आम्ही प्रस्थापिताच्या विरोधात कायमचं बंद करून उभा राहिलो आणि 11 नोव्हेंबर 1988 साली जत तालुक्याच्या विविध प्रश्नाच्या संबंधी प्रचंड मोर्चा काढला. त्यावेळेच्या काँग्रेसच्या प्रस्थापित लोकांनी आमच्या मोर्चाला विरोध केला, 36 कलम जारी केलं आणि हे सगळं आम्ही जमावबंदी मोडून मोर्चा काढला. 1000 लोकांना 1988 साली जतच्या पाणी प्रश्नासाठी, रस्त्यासाठी, विजेसाठी आम्हाला अटक करून घ्यावं लागली आणि 1 दिवसाची आम्हाला शिक्षा केली कोर्टानं. त्यावेळेला बसवराज, मोडी, दुगाणे आम्ही प्रामुख्यानं ह्या ठिकाणी राजकारणात होतो आणि सुरुवातीला माणसं त्यावेळेला नव्हती जास्त. ज्यावेळेला आम्ही मोर्चा काढला त्यावेळेला लोक यायला भ्यायचे आणि त्यात पुन्हा जमाबंदी आदेश अशातून आपण मोर्चा काढला. त्यावेळेला बसवराज पाटील आणि आम्ही सगळ्यांनी म्हणून तो नेतृत्व केलं. 1979 साली जत पंचायत समितीमध्ये बसवराज पाटील निवडून आले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यावेळेला दुगाणे, मोडी आमची ग्रुप 4 लोकांचा ग्रुपच होता. 1981 साली त्यांना ज्याला पंचायत समितीचा फॉर्म भरला त्यावेळेला त्यांचं वय बसत नव्हतं. आमच्या दुगाण्यानं असं जादू केली बरं का, ते वयाचं जे रजिस्टर आहे ते रजिस्टरचं पानच गायब करून टाकलं आणि त्यामुळं दुगाण्याने ही किमया केल्यामुळं बसवराज पाटलाचं वय बसत नसताना सुद्धा बसवराज पाटील पंचायत समितीमध्ये निवडून आले. हा इतिहास आहे. त्याच्यानंतर 2012 ते 17 सालामध्ये बसवराज पाटील जिल्हा परिषदेला निवडून आले. जनसुराज पक्षाचे एकमेव सदस्य बसवराज पाटील होते त्यावेळेला आणि माझा हट्ट होता. त्यावेळेला पंचायत समिती आर.के. पाटील होते. एकाच गावच्या 2 पुत्रांना पदं द्यायची किमया जयंत पाटील आम्ही लोकांनी केले. हे संख्या लोकांनी लक्षात ठेवा. तुम्ही आर.के. पाटीलला सभापती केलं आणि बसवराज पाटील एकमेव एका पक्षाचा असताना सुद्धा आम्ही आग्रह धरल्यामुळे उपाध्यक्षपदाचा, आता जयंत पाटील इथं आहेत, त्यावेळेला जिल्ह्याचे नेते होते आणि महाराष्ट्रामध्ये नेते होते, त्यांनी हे सगळं विचार करून आम्हाला त्यावेळेला बसवराज पाटलांना जिल्हा परिषदेचं उपाध्यक्ष केलं. हे वस्तुस्थिती. त्यामुळं बसवराज पाटलांनी त्यांची सगळी राजकीय कारकीर्द, शैक्षणिक कारकीर्द तुमच्या सगळ्या लोकांना माहीत आहे. शाळा काढल्या, संस्था काढल्या, एक बोर्डिंग चांगलं चालवतात आणि त्याला वारसा पण सगळा घराचा सगळा चांगला वारसा आहे. आणि आम्ही सगळी मंडळी 4च माणसं होतो, पण तो राजाराम बापू पाटलाच्या तालमीत सगळे आम्ही तयार झालो आणि त्यामुळे एक चांगला विचार घेऊन आम्ही या राजकारणामध्ये आलो. आजच्या राजकारणामध्ये आपण काय त्याची चर्चा करायची काही गरज नाही, परंतु एक चांगला विचार आज पवारसाहेब या महाराष्ट्रामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतात. आज तुमच्या लक्षात आले असेल की वय किती बघा पवारसाहेबाचं. आज एक तरुण माणसाला लाजेल असं आज इथे 24 तास काम करतात. कशासाठी काम करतात? एक निधर्मी पद्धतीचं राज्य, समता, स्वातंत्र्य, बंधुता या आंबेडकरांची शिकवण आणि शाहू फुले आंबेडकरचा जो विचार त्यांनी मांडलेला संतांचा बसवराजची मूर्ती त्यांना दिले. बसवराज तुकाराम महाराजांचा एक चांगला आदर्श ह्या महाराष्ट्राच्या या देशाच्या भूमीमध्ये रुजवण्याचं काम
पवार साहेब करतात. जयंत पाटील हे उमेदीचे आहेत. आज जिल्ह्यामध्ये आमचं मत असं आहे की बसवराज पाटलाच्या याच्या निमित्तानं आज फार मोठी राजकीय उलाढाल ह्या राज्यामध्ये देशामध्ये व्हायला लागलेली आहे. लोकांना भीती दाखवून पक्षांतर करण्याची पद्धत पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये ह्या 5 वर्षामध्ये आपल्याला बघायला मिळालेलं आहे. असं कधी झालं नव्हतं की पक्षच फोडायचं आणि सत्ता स्थापन करायची. हे आपल्या महाराष्ट्राच्या जनतेने पहिल्यांदा बघितलंय. हे आपण समजून घेतलं पाहिजे. हे अशा पद्धतीला लोकशाही जर चालत असेल, परवाची निवडणूक तुमच्या लक्षात आली असेल काय झालं असेल ते, म्हणजे अशा पद्धतीचे जर निवडणुका होत असतील तर जत तालुक्यातला चांगला माणूस राजकारणामध्ये निवडून येऊ शकत नाही, निवडणुकीला उभा राहू शकत नाही. ही वस्तुस्थिती आपण समजून घ्यायला पाहिजे. म्हणून आज बसवराज पाटलाच्या एक चांगल्या पुतळ्या अनावरणाच्या निमित्तानं आम्ही जे राजकारण केले गेली 10-20 वर्षे, 1988 सालामध्ये सांगितलं तुम्हाला पहिला मोर्चा आपण काढला, तेव्हापासून आजपर्यंत जिथं आहे तिथं आम्ही प्रामाणिकपणे काम केलं. पक्ष झाल्यानंतर सुद्धा जतच्या जनतेची नाळ आम्ही कधी सोडलेली नाही. आमचे जे प्रश्न आहेत, रस्ते पाणी असतील, विजेचे प्रश्न असतील, हे सगळे प्रश्न आज एक जाता एक उदाहरण सांगतो मला. विस्तारित म्हैसाळ योजनेला मी केलं म्हणून सांगतात, वास्तविक पाहता त्याचा काही संबंध नाही. 7 TMC पाणी जयंत पाटलांनी जलसंपदा मंत्री असताना दिलं. त्याच्यानंतर आम्ही मोर्चे काढले, जमाबंदी केले, उपोषणं केली आणि शेवटी असं सांगितलं मी, जर म्हैसाळ विस्तारित योजना जर तुम्ही नाही दिली, आम्हाला मंजूर नाही केली, तर ह्या लोकसभेच्या निवडणुकीला बहिष्कार घालू असं सांगितल्यानंतर ह्या म्हैसाळ विस्तार योजनेला मंजुरी मिळाली. आणि आज सांगते की आम्ही मंजुरी आणलो. म्हणजे खोटं बोलण्याला काही मर्यादा असतील, ती सगळी मर्यादा सोडून आज खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीचं राजकारण चालू आहे. आपण शुद्ध जनता, माझी एक विनंती या निमित्तानं आपल्याला की चालेल्या राजकारणाचा आमच्यासारख्याला वीज आले असं आम्हाला वाटते. आपण सगळी जत तालुक्यातली जनता आहे, खोटं बोलणाऱ्याकडे लक्ष देऊ ना. काही दिवस चालतात खोट्याचे, खोटं नाणं फार बाजारात चालत नाही, तुम्हाला माहीत आहे. 1-2 ठिकाणी माणूस फसला जाते, पुन्हा जे खोटं आहे ते खोटं सिद्ध होतंय, हे तुम्हाला कालांतरानं समजून येईल. त्यामुळे माझी आपल्याला सगळ्याला विनंती आहे की बसवराज पाटलाचं आज इथं पुतळ्याचं अनावरण होत आहे. एक चांगल्या माणसाचं अनावरण आपण पवार साहेबाच्या हस्ते करतोय. आपण प्रचंड संख्येनं या ठिकाणी उपस्थित झालात. एक बसवराजची आठवण म्हणून मी 1-2-3 तुम्हाला किस्से सांगितले. तो एक माणूस चांगला होता, त्याने यश अपयश बघितले. आमदारकीला उभा राहायला पडले. मी 3 वेळा आमदारकीला उभारलो, 2दा पडलो, 1दा चाललं. पडलं आमच्या नशिबाचं आहे, त्याला आम्ही काय करणार आहे. ते लोकांनी तुम्ही करायचं आहे ना काम ते. त्यामुळं पडण्याच्या पलीकडं एक सामाजिक विचार घेऊन ज्या बसवराजने काम केलं आणि कायमच या जिल्ह्यामध्ये राजाराम बापूच्या नावाने आपण पक्ष चालवला. जयंत पाटलाला माझी एक विनंती आहे, ह्या सगळ्या लोकांना सांभाळून घ्यायचं काम तुम्हाला करावं लागेल. झालं गेलं मागचं विसरावं लागेल आपल्याला. आज नव्यानं आज या जिल्ह्यामध्ये घडी विस्कटलेले. आज विशाल पाटील पण इथं आहेत, रोहित पाटील आहेत, अरुण राड आहेत, सगळे जिल्ह्यातले दिग्गज मंत्री आहेत. या निमित्तानं माझी एक सगळ्याला विनंती आहे, ही जी गडबड चालू आहे जिल्ह्याची, ही जर गडबड थांबवायची असेल तर मागचं आपण जरा विसरलं पाहिजे. आम्ही कोणाच्यावर प्रचार केले, कोणाचं नाव ठेवलेलं असतं, परंतु येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या काळामध्ये हे सगळं विसरून जिल्ह्याची पुन्हा एकदा मूठ बांधावी अशा प्रकारची विनंती आहे जिल्ह्यातल्या दिग्गज माणसांना करतो. आणि पुन्हा एकदा पुतळा अनावरण प्रसंगी या ठिकाणी पवारसाहेब आले, त्यांनाही मनापासून अभिवादन करतो आणि त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देऊन या ठिकाणी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.